नमस्कार मित्रांनो, मी सत्यजित गायकवाड ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत सेट्स, ज्यामध्ये आपला टॉपिक आहे वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. हे छोटे छोटे टॉपिक आज आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधले एक्झाम्पल्स बघायचे आहेत. चला तर मग सुरू करूया. आज आपल्याला शिकायचं आहे वेन डायग्राम्स. वेन डायग्राम काय असतात आज आपण याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण शिकलेलो आहे. सेट काय असतो आणि टाइप्स ऑफ सेट सुद्धा आपण शिकलेलो आहे. सेट कसा लिहायचा हे आपण शिकलो आणि आज आपल्याला शिकायचं आहे वेन डायग्राम्स. व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन आहे आणि तरीसुद्धा काही नाही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेन डायग्राम्स बघूया. वेन डायग्राम काय असतात? British logician John Venn was the first to use closed figures to represent sets. Such representations are called Venn diagrams. बघा, जॉन वेन नावाचा एक व्यक्ती होता की ज्या व्यक्तीने पहिल्याच वेळेस त्याने काय केलं, डायग्राम्स यूज केल्या. कशासाठी यूज केल्या? रिप्रेझेंट करण्यासाठी, सेट रिप्रेझेंट करण्यासाठी काय केलं, डायग्राम्स यूज केल्या. तर तशा डायग्राम ज्या आहेत त्या डायग्राम्सना त्याने वेन डायग्राम्स असं नाव दिलं. हा जो व्यक्ती आहे, हे जे आहेत काय आहेत, यांना कोण आहेत? जॉन वेन ब्रिटिश लॉजिशियन होते. त्यांनी काय केलं, सेट रिप्रेझेंट करण्यासाठी, सेट लिहिण्यासाठी डायग्राम्सचा यूज केला आणि त्या डायग्राम्सला आपण वेन डायग्राम्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, एक सेट दिलेला आहे, सेट ए. सेट ए मध्ये काय आहे बघा, या ठिकाणी सेट ए मध्ये आहे एलिमेंट्स 1 2 3 4 5. ह्या सेटमध्ये देअर आर 5 एलिमेंट्स. तर ह्याच्यामध्ये एखादी डायग्राम यूज करून जर एलिमेंट्स लिहिता आले तर ह्याला काय म्हणायचं? सेट ए. बघा या ठिकाणी दिलेला आहे सेट ए जो आहे. सेट ए काय आहे? एका डायग्रामने शो केलेला आहे. तर त्या डायग्राममध्ये हा पहिला एलिमेंट, हा दुसरा एलिमेंट, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा रँडमली कुठं पण शो केलेले आहेत. तर अशा डायग्रामला याला काय म्हणतो आपण? यालाच म्हणायचं आहे वेन डायग्राम्स. लक्षात आलं? वेन डायग्राम म्हणजे काय की कोणत्याही प्रकारच्या डायग्राममध्ये आपण तो सेट क्लोज्ड फिगर्स पाहिजे, पण हे लक्षात ठेवायचं आहे. कशी डायग्राम पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. हे बघा, लूप हे जे आहे हे क्लोज्ड आहे, पूर्णपणे बंदिस्त आहे, त्यामुळे त्याला आपण सेट रिप्रेझेंट करू शकतो. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सबसेट. व्हॉट इज सबसेट? आता बघा या ठिकाणी नावातच आहे त्याच्या सबसेट. सबसेट म्हणजे काय की एखादा असा सेट जो दुसऱ्या सेटमधून काही एलिमेंट घेऊन तयार केलेला असेल. म्हणजे काय? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, सेट बी चे प्रत्येक एलिमेंट इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए, सेट ए मध्ये असतील तर बी हा काय असेल? सेट ए चा सबसेट असेल. बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे सेट बी चे जेवढे काही एलिमेंट असतील ते सगळे कुठून आलेले असतील? सेट ए मधून आलेले असतील आणि म्हणून बी हा काय आहे? ए चा सबसेट आहे. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे बघा, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. हा एक सेट आहे. त्यानंतर बी इज इक्वल टू 2 4 6 8. आता हा बघा, हा 2 कुठून आला? हा 2 आलेला आहे या ए मधून आलेला आहे. हा 4 कुठून आलेला आहे? 4 सुद्धा आता इथं ए मधून आलेला आहे. 6 कुठून आलेला आहे? 6 पण ए मधूनच आलेला आहे. त्यानंतर 8 कुठून आलेला आहे? 8 सुद्धा ए मधूनच आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे जे सगळेच्या सगळे एलिमेंट्स आहेत, हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मधून आलेले आहेत, सेट ए मधून आलेले आहेत, इथून इथे आलेले आहेत. म्हणजे हा जो बी आहे तो ए चा काय असेल? सबसेट असेल. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए. जो बी चा एलिमेंट आहे तो सेट ए चा पण एलिमेंट आहे. हा बघा, 2 इथे आहे, इथे पण 2 आहे, 4 आहे, 4 इथे पण आहे, 6 आहे, इथे पण 6 आहे, 8 आहे, इथे पण 8 आहे. म्हणजे बी मध्ये जो कोणी असेल तो ऑलरेडी ए मध्ये आहे. म्हणजेच बी इज अ सबसेट ऑफ ए. अशा प्रकारे आपण त्याला लिहित असतो. बी इज अ सबसेट ऑफ ए. हा जो सिंबल आहे याला काय म्हणायचं? सबसेट. हा जो सिंबल आहे कशाचा सिंबल आहे? सबसेटचा सिंबल आहे. लक्षात आलं? या ठिकाणी आपण सबसेट बघितलेला आहे. इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए देन बी इज कॉल्ड अ सबसेट ऑफ ए. ओके. अशा प्रकारे आपण वेन डायग्रामने शो करू शकतो. हा सेट ए आहे, त्याच्या आतमध्ये सेट बी आहे. आतमध्ये आहे म्हणजे तो सबसेट आहे. सबसेट हा मेन सेटच्या आतमध्ये असतो. ओके. तर ते सगळेच्या सगळे एलिमेंट बी मध्ये जे आहेत 2 4 6 8 हे इथे लिहून घेतल्यानंतर उरलेले एलिमेंट बाहेर आले त्याच्या, म्हणजे सेट ए मध्ये आले 1 3 5 7 या ठिकाणी. ओके. अशा प्रकारे आपण वेन डायग्रामने शो करू शकतो. आणि सबसेट जो आहे मेन सेटच्या आतमध्ये असतो नेहमी सबसेट, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे काही गोष्टी की ज्या सबसेटशी रिलेटेड आहेत. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. पहिला एक रूल या ठिकाणी, प्रॉपर्टी म्हणा, या ठिकाणी दिलेला आहे. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे जर सपोज एखादं एक्झाम्पल बघूया, आपण आरशात बघितलं, आरशात पाहिल्यानंतर आपल्याला कोण दिसणार आहे? आपण स्वतःच दिसणार आहोत. बरोबर आहे? आपण स्वतःच दिसणार म्हणजे आपण स्वतःसारखेच आहे. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःसारखाच असतो, स्वतःचा सबसेट असतो. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. सेट ए इज सबसेट ऑफ सेट ए. ओके.
सेकंड, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट जो आहे तो सगळ्यांचा सबसेट असतो, सर्वांचा सबसेट असतो. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेट इफ ए इज इक्वल टू बी देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. म्हणजे याचा अर्थ असा की दोन सेट जर इक्वल असतील तर ए एकमेकांचे सबसेट असतात. ए हा बीचा सबसेट असेल आणि बी हा एचा सबसेट असेल, असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए, दोन्ही एकमेकांचे सबसेट आहेत, तर ए आणि बी कसे असतील, इक्वल असतील. ओके, त्यानंतर पुढे युनिव्हर्सल सेट बघायचं आहे. काय बघायचं आहे, युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट, आपण कुठे राहतो, एखाद्या खेड्यागावात. ते गाव कुठं आहे, तर आपल्या तालुक्यात आहे. तालुका कुठे आहे, जिल्ह्यात आहे. जिल्हा कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठे आहे, भारतात. भारत कुठे आहे, आशिया खंडात. आशिया खंड कुठे आहे, पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे, सूर्यमालेत. मग हे सगळ्या गोष्टी कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत युनिव्हर्समध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत युनिव्हर्समध्ये. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट असतो की ज्यामध्ये सगळेच्या सगळे सेट समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिव्हन सेट्स अंडर कन्सिडरेशन इन विच इज इन जनरल इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे ज्या सेटमध्ये सगळ्या सेटचे एलिमेंट्स असतील, दिलेले सगळे सेट त्यामधून आलेले असतील, त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट म्हणतो. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे, युनिव्हर्सल सांगितलं आहे. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, युनिव्हर्सल सेटला वेगळा दुसरा कोणता सिम्बॉल घ्यायचा नाही आहे. नेहमी काय घ्यायचं आहे, यू. अँड वेन डायग्राम जर आपण शो करत असेल तर तो रेक्टँगलने शो करत असतो. वेन डायग्राममध्ये रेक्टँगल कोणासाठी यूज करायचा, नेहमी युनिव्हर्सल सेटसाठी. ओके, रेक्टँगल हा नेहमी युनिव्हर्सल सेटसाठी यूज करतात. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. सेट ऑफ स्टुडंट्स इन अ स्कूल इज ॲन युनिव्हर्सल सेट फॉर सेट ऑफ स्टुडंट्स इन एव्हरी क्लास. मग आता एक लक्षात घ्या, आपल्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत, सगळे विद्यार्थी मिळून यांचा जर सेट केला तर तो काय असेल, युनिव्हर्सल सेट असेल. कोणासाठी युनिव्हर्सल सेट असेल, प्रत्येक क्लासच्या सेटसाठी. म्हणजे या ठिकाणी बघा वेन डायग्रामने शो केलेला आहे, हा रेक्टँगलने शो केलेला आहे युनिव्हर्सल सेट. ओके, आणि हे बाकीचे जे सेट आहेत, हे छोटे छोटे जे सेट आहेत, हे सेट आहेत वेगवेगळ्या क्लासचे सेट आहेत. म्हणजे क्लास 5th आहे. आता युनिव्हर्सल सेट जो आहे तो आपल्या पूर्ण स्कूलचा आहे, पूर्ण शाळेचा आपला सेट आहे. ओके, मग हा 5th क्लास जो आहे तो पण आपल्या शाळेतच येईल, सबसेट होईल. ओके, हा 6th क्लास आहे, हा 7th आणि सो ऑन 8, 9, 10, 11, 12 आणि इथं सपोज दुसरं काही असेल. ओके, तर हे सगळे काय आहेत, युनिव्हर्सल सेटचे एक घटक आहेत, भाग आहेत. ओके, म्हणजे या सगळ्यांचं मिळून काय झाला, एक युनिव्हर्सल सेट. सपोज या सगळ्या क्लास आहेत, या क्लासपासून मिळून स्कूल तयार झालेली आहे. ओके, तर स्कूल हा काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. कोणासाठी, या क्लासच्या सेटसाठी. ओके, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात, आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स माहिती आहे. इफ अ अँगल इज 40 डिग्री, त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 50 डिग्री असतो. म्हणजे दोघांची ॲडिशन 90 आली पाहिजे. तसंच काहीतरी या ठिकाणी बघा, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की दोन्ही सेट मिळून युनिव्हर्सल सेट तयार झाला पाहिजे. सपोज यू इज युनिव्हर्सल सेट, यू हा काय असेल, युनिव्हर्सल सेट असेल. अँड बी इज सबसेट ऑफ यू, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू मध्ये असणारे एलिमेंट विच आर नॉट इन सेट बी. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सपोज असं या ठिकाणी एक सेट आहे, यामध्ये एक छोटासा दुसरा सेट आहे, हा युनिव्हर्सल सेट आहे, हा सेट बी आहे. आणि इथे उरलेले जे काही एलिमेंट असतील ते असतील बीचे कॉम्प्लिमेंट, इज कॉल्ड अ कॉम्प्लिमेंट ऑफ बी. कॉम्प्लिमेंट ऑफ बी, इट इज डिनोटेड बाय बी डॅश ऑर बी कॉम्प्लिमेंट, बी टू द पॉवर सी. म्हणजे बी डॅश किंवा बी सी. आणि जनरली आपण तर असंच करतो, बी डॅश, पण हे सुद्धा असंच शो करू शकतो आपण. ओके, बघा या ठिकाणी एक्झाम्पलवरून लक्षात येईल. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, काय बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 एलिमेंट्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर सेट ए दिलेला आहे, सेट ए मध्ये आहे 2 4 6 8 10 हे एलिमेंट्स आहेत. बघा या ठिकाणी 2 आहे युनिव्हर्सल सेटमधून आलेला आहे, 4 युनिव्हर्सल सेटमधून आलेला आहे, 6 आहे युनिव्हर्सल सेटमधून आलेला आहे, 8 आहे युनिव्हर्सल सेटमध्ये सुद्धा आहे, 10 इथे पण आहे. ओके, म्हणजे हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स कुठून आलेले आहेत, युनिव्हर्सल सेटमधून आलेले आहेत. आता मग ए डॅश काय येईल, एचा कॉम्प्लिमेंट जो असेल तो असेल 1 3 5 7 9. म्हणजे याचा अर्थ हा 2 आहे, इथे 2 आहे, हा 4 आहे, इथे 4 आहे, हा 6 आहे, इथे 6 आहे, हा 8 आहे, हा इथे 8 आहे, हा 10 आहे, हा इथे 10 आहे. आणि राहिलं कोण मग 1 3 5 7 9. मग हे राहिलेले सगळे जे एलिमेंट्स आहेत याला काय म्हणायचं, ए डॅश. ए डॅश म्हणजे त्या एचा कॉम्प्लिमेंट, त्या एचा काय असेल, कॉम्प्लिमेंट असेल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ए कॉम्प्लिमेंट आणि ए जो आहे तो दोन्ही मिळून आपण यू आहे असं म्हणू शकतो. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे ना. ओके, या ठिकाणी आपण अशा वेन डायग्रामने सुद्धा ते शो करू शकतो. बघा युनिव्हर्सल सेट आहे, इथे आहे, त्यामध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट्स आहेत. हा ए आहे, सेट ए,
2 4 6 8 10 आणि राहिलं कोण, मग राहिलं कोण 1 3 5 7 9. मग हा राहिलेला जो पार्ट आहे तो काय आहे, ए कॉम्प्लिमेंट आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, तर आता एक काम करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा, आणि तरी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला संपर्क करू शकता. ओके, पुढे पुढे आपल्याला बघायचं आहे काही गोष्टी ज्या कॉम्प्लिमेंटशी रिलेटेड आहेत, सेटच्या कॉम्प्लिमेंटशी. म्हणजे नो कॉमन एलिमेंट्स आर देअर इन ए अँड ए डॅश. म्हणजे मेन सेट जो आहे आपला, त्या सेटमध्ये आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये काहीही कॉमन नसतं, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणताही सेट त्याच्या कॉमन सेट जो आहे, कॉम्प्लिमेंट जो आहे, त्या कॉम्प्लिमेंटसोबत त्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. इफ ए इज सबसेट ऑफ यू, सेट ए जो आहे तो यूचा सबसेट असेल युनिव्हर्सल सेटचा, तर ए डॅश पण काय असेल, युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू, युनिव्हर्सल सेट म्हणजे कोण, की ज्यामध्ये सगळंच आहे, ज्यामध्ये सगळंच आहे तो युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट, त्याच्या बाहेर काय येणार आहे, काहीच नाही येणार आहे. काहीच नाही येणार आहे म्हणजे काय, एम्प्टी सेट म्हणजे 5 येणार आहे. ओके, सपोज या ठिकाणी बघूया आपण, हे बघा, हा असेल युनिव्हर्सल सेट, याच्या आतमध्ये सगळंच आहे, ह्याच्या बाहेर काय असेल का, काहीच नसेल, म्हणजे तो काय असेल, 5 असेल. ओके, त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. मग बाहेर एम्प्टी सेट हा असेल तर त्याच्या आतमध्ये म्हणजे कॉम्प्लिमेंट काय असेल, त्याचा युनिव्हर्सल सेट असेल, दॅट इज 5 डॅश. म्हणजे कॉम्प्लिमेंट जो एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट आहे तो काय असेल, यू असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन, इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी ई. ए मध्ये काय काय आहे, ए बी सी डी ई. बी मध्ये आहे सी डी ई एफ. सी मध्ये आहे बी आणि डी. डी मध्ये आहे ए आणि ई. तर आपल्याला काय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, फर्स्ट स्टेटमेंट आहे सी इज सबसेट ऑफ बी. आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे बघूया. सी चे कोणकोणते एलिमेंट आहे, सी मध्ये कोण कोण आहे, बी आणि डी आहे. सबसेट ऑफ बी, बी मधून आलेले आहेत का, मग इथे बी आणि डी दिसत नाही आहे आपल्याला, डी आहे पण बी नाही आहे, म्हणजे हे दोन्ही एलिमेंट सी मधून आलेले नाही, बी मधून आलेले नाही आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे हे काय आहे, फॉल्स आहे. सेकंड स्टेटमेंट, सेकंड, ए इज सबसेट ऑफ डी. ए इज सबसेट ऑफ डी. एचे जेवढे काही एलिमेंट आहेत हे डी मधून आलेले आहेत का, बघा या ठिकाणी नाही आलेले आहेत, मग हे पण स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. ओके, त्यानंतर थर्ड काय आहे, डी इज सबसेट ऑफ बी. डी इज सबसेट ऑफ बी. बघा डीचे एलिमेंट्स सबसेट ऑफ बी, बी मधून आलेले आहेत का, या ठिकाणी ए आणि ई आहे, इथे ए आणि ई आहे का, नाही आहे, म्हणजेच हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर चौथं स्टेटमेंट, डी इज सबसेट ऑफ ए. बघा हा जो डी आहे, ए आणि ई, तो कुठून आलेला आहे, ए मधून आलेला आहे का, ए आणि ई. ओ यस, हे दोन्ही एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. आहेत म्हणजे हा सबसेट आहे, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, त्यानंतर 5, बी इज सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ ए. बघूया बीचे एलिमेंट ए मध्ये आहेत का, सी डी ई एफ. सी डी ई तर आहे पण एफ नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके, अँड लास्ट 6, सी इज सबसेट ऑफ ए. सी मध्ये कोण आहे, बी आणि डी आहे, इथे बी आणि डी आहे. यस, दॅट मीन्स हे पण स्टेटमेंट काय आहे, सी इज सबसेट ऑफ ए. हे स्टेटमेंट पण काय आहे, ट्रू आहे. ओके, तर या ठिकाणी हे आपल्याला लक्षात आलेलं आहे, सी इज सबसेट ऑफ ए, कारण सीचे जे एलिमेंट्स आहेत बी आणि डी ते ए मध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे काय झालं, सी इज सबसेट ऑफ ए, हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आता या ठिकाणी काय करायचं आहे, 1 to 20चा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. काय करायचं आहे, युनिव्हर्सल सेट, यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 अप टू कितीपर्यंत, 20 पर्यंत नंबर्स घ्यायच्यात. घेतलेला सेट एक्स काय आहे, सेट एक्स या ठिकाणी बघा, एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर, एक नॅचरल नंबर असेल, अँड 7 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 15. 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान, म्हणजे 8 9 10 11 12 13 14 15 पेक्षा लहान, म्हणजे या ठिकाणी स्टॉप होईल. ओके, 8 9 10 11 12 13 14. त्यानंतर वाय, वाय इज इक्वल टू काय असेल, वाय इज इक्वल टू वाय इज नॅचरल नंबर, वाय बिलॉंग टू नॅचरल नंबर,
वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. प्राईम नंबर आहे म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी, प्राईम नंबर आहे 2 येणार आहे, 2 3 5, त्यानंतर 5 7 11 13, त्यानंतर 17 आणि 19. बघा हे झाले प्राईम नंबर. मग आता करायचं काय आहे, हे सेट एक्स आणि वाय जे आहेत हे आपल्याला वेन डायग्रामने शो करायचे आहेत. हे काय करायचे आहेत, वेन डायग्रामने शो करायचे आहेत. कसे करणार मग, या ठिकाणी युनिव्हर्सल सेट तर घ्यायला लागेल. युनिव्हर्सल सेट कसा घेणार, रेक्टँगल. युनिव्हर्सल सेट कसा असेल आपला, रेक्टँगल असेल. सेट एक्स कसा असेल, या ठिकाणी असेल असा. तर फर्स्ट ऑफ ऑल काय बघायचं आहे, एक्स आणि वाय मध्ये काही कॉमन आहे का हे बघायचं आहे. वेन डायग्राम काढताना नेहमी लक्षात ठेवा, एक्स आणि वाय मध्ये काही कॉमन आहे का. तर या ठिकाणी कॉमन काही आहे का बघा, 11 कॉमन आहे आणि 13 कॉमन आहे. म्हणजे थोडासा पार्ट या ठिकाणी काय असणार आहे, कॉमन असणार आहे. ओके, मग थोडासा पार्ट कॉमन आला. मग जो कॉमन आहे हा बघा दोन्हीच्या मध्ये, या ठिकाणी कॉमन एलिमेंट्स लिहायचे आहेत 11 अँड 13. त्यानंतर एक्समध्ये हा एक्स आहे, हा युनिव्हर्सल सेट, आणि हा वाय आहे. तर एक्समध्ये कोण राहिलेला आहे आता, 8 9 10, 8 9 10, त्यानंतर 11 झालं, 12 12, 13 झालेलं आहे, 14 राहिलेलं आहे. मग या ठिकाणी 14. ओके, वायमध्ये कोण आहे आता, वायमध्ये कोण राहिलेलं आहे, 2 3 5 7, 2 3 5 7, त्यानंतर 11 झालं, 13 झालं, 17 आणि 19, 17 आणि 19. ओके, आता हे सगळे सोडून राहिलं कोण, मग आता 1 राहिलेलं आहे, या ठिकाणी 1 बाहेर येईल. 2 आलेला आहे, 3 आलेला आहे, 4 आलेला आहे का, नाही आलेला आहे, तर 4 पण इथे येईल, 4. 5 आलेला आहे, 6 आलेला आहे का, नाही आहे, 6 इथे येणार आहे. 7 8, 7 आलेला आहे, 8 आलेला आहे, 9 10 11 12 13 14 15 आलेला आहे, नाही आलेला आहे, तर या ठिकाणी 15 येणार आहे. 16 सुद्धा येणार आहे. 17 आला, 18 नाही आहे आणि 20 नाही आहे. मग 18 आणि 20 या ठिकाणी येईल, 18 आणि 20. तर अशा प्रकारे आपण वेन डायग्राम कंप्लीट केलेली आहे, की जो एक्समध्ये आहे, एक्स आणि वायमध्ये कॉमन आहे ते एलिमेंट्स अगोदर या ठिकाणी लिहिले. पहिले काय लिहायचं आहे, कॉमन एलिमेंट्स लिहायचे आहेत. कॉमन पार्ट जो आहे, जो भाग कॉमन आहे दोन्हीमध्ये, या ठिकाणी लिहायचं आहे कॉमन एलिमेंट्स. त्यानंतर लिहायचे आहे सेट ए मध्ये कोण आहे, सेट एक्समध्ये कोण आहे, त्यानंतर सेट वायमध्ये कोण आहे ते लिहायचे. त्यानंतर रिमेनिंग जे आहेत ते दोघांच्या बाहेर रिमेनिंग एलिमेंट्स लिहायचे आहेत. अशा प्रकारे ह्या स्टेपमध्ये आपल्याला वेन डायग्राम कंप्लीट करता येईल. ओके, त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिव्हर्सल सेट यू दिलेला आहे, त्यानंतर पी दिलेला आहे, आणि आपल्याला करायचं काय, शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम, व्हेरीफाय पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. फर्स्ट ऑफ ऑल यू दिलेला आहे, पी दिलेला आहे, पी डॅश काय येणार आहे ते फाइंड करूया. पी डॅश काय येणार आहे बघा, यू दिलेला आहे आणि पी सुद्धा दिलेला आहे. 1 या ठिकाणी आहे, 2 नाही आहे, 3 आहे, 7 आहे आणि 10 आहे. आता हे सगळे 4 एलिमेंट जर सोडून बाकीचे जे उरलेले एलिमेंट आहेत, म्हणजे 2 8 9 11 12, 2 8 9 11 12 रिमेनिंग एलिमेंट्स जे आहेत ते असतील पी डॅश. त्याला आपण पी कॉम्प्लिमेंट किंवा पी डॅश असं म्हणतो. पी कॉम्प्लिमेंट म्हणायचं आहे. काय आहे पी डॅश म्हणजे काय, पी कॉम्प्लिमेंट. तर हा सेट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर करायचं काय आहे, आपल्याला या ठिकाणी एक वेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. म्हणजे या ठिकाणी बघा एक रेक्टँगल घेतलेला आहे जो की असेल युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये एक सेट आहे जो की आहे पी, इथे आहे. ओके, त्यानंतर हा जो रिमेनिंग पार्ट आहे, रिमेनिंग पोर्शन आहे तो असेल पी डॅश. ओके, हा आहे पी, आणि पी मध्ये कोण कोण आहे, 1 3 7 अँड 10. रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत, रिमेनिंग एलिमेंट्स आहेत 2, त्यानंतर 8, त्यानंतर 9 11 आणि 12, 9 11 आणि 12. ओके, तर हे जे एलिमेंट्स आहेत हे आहेत पी डॅशमध्ये, म्हणजे पी कॉम्प्लिमेंटमध्ये. त्यानंतर करायचं काय आपल्याला, सेकंडली व्हेरीफाय पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. मग आता सेट पी डॅश डॅश म्हणजे पी डॅशचा कॉम्प्लिमेंट, या सेटचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे हे आपण बघू. आता 2 आलेला आहे, सोडून देऊ, 1 इथे येईल. म्हणजे हे सगळे एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट्स जे असतील ते पी डॅश डॅशमध्ये येतील. म्हणजे हे सगळे एलिमेंट सोडून बाकी राहिलेले एलिमेंट पी डॅश डॅशमध्ये येतील. म्हणजे 1 येणार आहे, त्यानंतर 3 येणार आहे,
त्यानंतर 7 येणार आहे, त्यानंतर 10 येणार आहे. अल्सो आता हे झालेलं बघा या ठिकाणी पी डॅश डॅश. त्यानंतर दिलेलं काय आहे, दिलेलं आहे आपल्याला पी इज इक्वल टू 1 3 7 10. बघा या ठिकाणी 1 3 7 10. मग यावरून आपण काय सांगू शकतो, देअरफॉर पी डॅश डॅश जो आहे पी कॉम्प्लिमेंटचा पण कॉम्प्लिमेंट तो काय असेल, इज इक्वल टू पी. हे याच्यावरून आपण काय केलं, व्हेरीफाय केलं. ओके, लक्षात आलं या ठिकाणी. थर्ड क्वेश्चन. ओके, त्यानंतर पुढे वळूया. पुढे आपल्याला बघायचं आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. सबसेट रिलेशन काय असेल या सेटमध्ये ते आपल्याला ओळखायचं आहे. सेट पी जो आहे, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स फ्रॉम पुणे, रेसिडेंट्स इन पुणे, पुण्यामध्ये राहणारे लोक त्यांचा सेट. एम इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या लोकांचा सेट. त्यानंतर आय इज अ सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंदोर, इंदोरमध्ये राहणाऱ्या लोकांचा सेट. बी इज अ सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंडिया अँड एच इज अ सेट ऑफ रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. काय करायचं आहे बघा या ठिकाणी, सिम्पली फर्स्ट जो क्वेश्चन आहे कोण कोणाचा सबसेट आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बघूया, पी पुणे आहे, पुणे कुठे आहे, महाराष्ट्रात आहे, म्हणजे हा जो आहे कोणाचा सबसेट असेल, पी इज अ सबसेट ऑफ एच, पी इज अ सबसेट ऑफ एच. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, पुणे जो आहे तो महाराष्ट्रात आहे, म्हणजे इनडायरेक्टली इंडियामध्ये पण आहे, इनडायरेक्टली इंडियामध्ये पण आहे, म्हणजे पी इज सबसेट ऑफ बी ऑल्सो, पी इज सबसेट ऑफ बी. त्यानंतर आता इंदोर आणि मध्य प्रदेशचं रिलेशन बघूया. इंदोर कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, मग इंदोर आय इज अ सबसेट ऑफ यम, आय इज अ सबसेट ऑफ यम. ओके, त्यानंतर आता इंदोर इज सबसेट ऑफ मध्य प्रदेश, इंदोर मग इनडायरेक्टली इंडियामध्ये पण आलेलं आहे, मग इंदोर इज आय इज सबसेट ऑफ बी पण असं पण लिहू शकतो आपण, इंडियामध्ये पण आहे ना, इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे इंदोर जे आहे ते इंडियामध्ये पण येईल, आय इज सबसेट ऑफ बी या ठिकाणी बघा. आता हे झालेलं आहे, हे झाल्याच्या नंतर राहिलं कोण आता, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. मग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश कुठे आहेत, ते इंडियामध्ये आहेत, मग महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र काय आहे, एच, महाराष्ट्र काय आहे, एच, सेट ऑफ पीपल इन महाराष्ट्र, एच इज सबसेट ऑफ बी, इंडियाचं बी आहे ना सेट, एच इज सबसेट ऑफ बी अँड ऑल्सो मध्य प्रदेश जो आहे एम इज सबसेट ऑफ बी. तर हे झालेलं आहे त्याचं सबसेट रिलेशन. पुणे इज सबसेट ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पुणे इज ऑल्सो सबसेट ऑफ भारत, बी आणि इंडिया, आय आणि म्हणजे इंदोर, इंदोर सबसेट ऑफ मध्य प्रदेश, आणि त्यानंतर इंदोर सबसेट ऑफ इंडिया, महाराष्ट्र सबसेट ऑफ इंडिया, मध्य प्रदेश सबसेट ऑफ इंडिया. अशा प्रकारे सबसेट रिलेशन कोण कोणाचा सबसेट आहे हे आपल्याला ओळखता येईल. विच कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबव सेट्स. युनिव्हर्सल सेट कोणता होईल मग यामधून, सगळ्यात मोठं कोण आहे, पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, इंडिया, कोण आहे मोठा, इंडिया. सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया, हा जो सेट आहे हा काय असेल, हा काय असेल, विल बी युनिव्हर्सल सेट. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, आता हे तर होईलच. त्यानंतर आता काय होणार आहे बघा, यामध्ये आपण असंही लिहू शकतो, सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन एशिया सुद्धा लिहू शकतो, कारण इंडिया जो आहे तो एशियामध्ये पण येतो. सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ द वर्ल्ड असं सुद्धा आपण लिहू शकतो. मग काही लिहूया, तर तेवढं जास्त दूर जायची गरज नाही, इंडिया घेतलं तरी चालून जाणार आहे. ओके, त्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, या ठिकाणी सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. आय होप तुम्हाला जे आत्ता मी सांगितलेलं आहे ते सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल, आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले काही ओपिनियन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.